स्पर्धेचा तिसरा दिवस आणि पहिली मॅच. या स्पर्धेचे मुख्य आयोजक तरे साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. आजची पहिली मॅच मुंडवाळी आणि वळण या दोन टीम दरम्यान. कॉल असेल मुंडवाळी टीमचा. काटा आणि काटा आलेला आहे. यस, तरे साहेबांना मी विनंती करेन आपण आदरपूर्वक विराजमान व्हा. टॉस जिंकला काय घेणार? फर्स्ट फील्ड गेलं. यस, या मैदानावर आतापर्यंत किती वेळा आपण खेळलेत? बघायला गेलं तर पहिल्यापासून जेव्हापासून टुर्नामेंट होते तितक्यापासून आम्ही चालूच आहे त्या ग्राउंडवरती. कसा आहे रेकॉर्ड या मैदानावरचा? हो, या ग्राउंडवर कारण की स्कोअर पण खूप होतो, कारण की आउटफील्ड पण चांगला आहे, खूप खेळायला मजा येते. किती धावेच्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न असेल? 50 धावाच्या आतमध्ये थांबायचा प्रयत्न करू. या अगोदर कधी आपण सेमीफायनल, क्वार्टर फायनल, फायनल खेळलेत? हो, इथे आम्ही फायनलपर्यंत पोहोचलेलो आहे. बेस्ट लक. सुद्धा मारलेले. म्हणजे विनर टीम आहेत. बेस्ट लक असेल तुमच्या टीमसाठी. जाऊया आपण वळण टीमच्या कॅप्टनकडे. टॉस आपण जिंकला असतं तर काय घेतलं असतं? निश्चितच क्षेत्ररक्षण घेतलं असतं. तुम्हाला देखील खूप अनुभव आहे या मैदानाचा. कसं वाटतं इथे दाखल झाल्यावर, हे आयोजन, हे मैदान बघितल्यावर तुम्ही काय म्हणणार? नाही नाही, नेहमी उत्साह असतोच इथे खेळण्यासाठी आणि वाट बघतच असतो कधी मॅच इथे असतात असं, आणि प्रत्येक टुर्नामेंटला आमचा सहभाग असतो. बघायला गेलं तर टेनिस क्रिकेटने उंच भरारी घेतलेली आहे. अगदी बघायला गेलं तर प्रोफेशनल क्रिकेटमध्ये जर तुमच्याकडे चांगला टॅलेंट वाव असेल तर मोठी कामगिरी करू शकता. असा कोणता खेळाडू तुम्हाला वाटतो जो गावातून पुढे जाऊ शकतो टेनिस क्रिकेटमध्ये? बघूया, आता तर सध्या नवीन संघ बांधणी चालू आहे. आम्ही जवळजवळ 40+ झालेलो आहे, परंतु नवीन पुराणं घेऊन खेळतोय. बघूया, याच्यातनं त्यांना शिकायला मिळेलच आणि त्यांना पुढचं खेळण्याचा थोडासा अनुभव येईलच, आणि नक्कीच ते पुढे जाण्याचा प्रयत्न करतील. यस, नवीन पिढी सांगितलं म्हणजे आता सध्या तरी मोबाईलमध्ये गुंतलेले आहे, मैदानावर कोणी यायला बघत नाही. हा मेसेज दिला आहे ॲक्च्युली की तुम्ही नवीन पोरे या. किती धावा पडवण्याचा प्रयत्न केला जाईल? बघूया, कमसे कम 60 रन तर करण्याचा प्रयत्न करूया. आणि मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे बरेचसे यंग प्लेयर माझ्यामध्ये आहेत. बघूया, त्यांना घेऊन मला पुढे जायचं आहे, आणि बघूया जेवढं होईल तेवढं मी प्रयत्न करतो, आणि जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करतो. अगदी मुन्ना भाऊने देखील आताच आम्हाला सांगितलं की आमची देखील जवळजवळ 1 लाखाची स्पर्धा येणार आहे जानेवारी महिन्यामध्ये. तर आम्हाला देखील एक कॉन्सेप्टमध्ये संघ उतरवायचे आहेत आणि ती स्पर्धा करवायची. तुम्ही देखील त्या स्पर्धेमध्ये आम्हाला खेळताना दिसतील असं आम्ही अपेक्षित करतो. बेस्ट लक देतो तुमच्यासाठी. पहिल्या मॅचचा टॉस झाला आहे, टॉस जिंकला आहे मुंडवाळी संघाने. फिल्डिंग घेतलेले आहे, आमंत्रित केले बॅटिंगसाठी वळण संघाला.
दिवस स्पर्धेचा 24 आणि 25 या 2 तारखेला मात्र शांतता असणार, ब्रेक असणार आणि त्यानंतर मात्र 26 तारखेपासून पुन्हा एकदा स्पर्धेला सुरुवात. 26, 27, 28, 29 आणि 30 तारखेला मेगा फायनल डे आपल्याला पाहायला मिळेल. नाईक सर, खान सर तयार आहे तिकडे मात्र आपण पाहू शकतात. अगदी 3 ऑफिशियल पंच राऊत सर मात्र आपल्याला पाहायला मिळतात थर्ड अंपायरच्या भूमिकेत, जिथे आपण पाहू शकतात पागदरी नेटवर्क्स आणि श्री लाईव्हच्या माध्यमातून घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेऊ शकतात. अगदी ते सगळे देखील आमच्या समवेत जुडले जात आहेत. आज मात्र श्री लाईव्हचे प्रोप्रायटर्स म्हणजेच चिराग मेहर बघायला गेलं तर सुरुवातीच्या काळामध्ये ॲज अ क्रिकेटर म्हणून त्यांनी सुरुवात केली, खेळाडू म्हणून ज्याला पाहायला मिळालं. त्यानंतर मायक्रोफोन हातात आला आणि मागे वळून बघितलं नाही चिराग मेहरने. या पालघर भागातील एक सुप्रसिद्ध कॉमेंटेटर आणि त्यानंतर मात्र आपण बघू शकतात एक क्वालिटी चॅनल त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते या टेनिस क्रिकेटमध्ये. चला सलामीर फलंदाज जाऊ द्या मैदानामध्ये. दोन बॅट्समन आपण पाहू शकतात. ओपनिंग जोडी जी वळण टीमकडून आपल्याला पाहायला मिळेल. जोपर्यंत 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातील तोपर्यंत देऊया साईड डीजे ला संधी. कमॉन, एक रिफ्रेश होऊन जाऊन दे. आहे मुंडवाई संघाने या मैदानावर 1 वर्ष गाजवलंय, जिथे मात्र त्यांनी फायनल जिंकली होती, म्हणजे चॅम्पियन बनले होते. पण एकदा मात्र तो क्षण आणि तो इतिहास घडवण्याचा प्रयत्न केला जाईल. प्रत्येक टीम जिंकण्यासाठी मैदानामध्ये उतरते. यावेळेस मात्र पुढे येऊन थोडा मात्र आपण बघू शकतात रॉबिन उत्तप्पा स्टाईल यावेळेस फटका खेळण्याचा प्रयत्न केला. फेकी खराब, अगदी जवळजवळ 304 फुटावरून हा खराब थ्रो आला होता. बॅकअप पाहायला मिळते. 3 बॉल 3 धावा. पहिलं षटक आपण पाहू शकतात. 8 टीम मधून एक टीम जी आहे ती आपल्याला पाहायला मिळेल सुपर 8 मध्ये. 3 मध्ये 3
चांगला बॉल आहे, प्रॉपर यॉर्कर चेंडू सागरसाठी हा टाकलेला चेंडू आपण पाहू शकतात. चौथा बॉल सुपर्ब. अगदी बघायला गेलं तर सुरुवातीला सकाळच्या सत्रामध्ये बॉडी खुलायला थोडा वेळ लागतो. आपण बघू शकता वॉर्मअप केलं आणि त्याच्यानंतर पहिला बॉल, दुसरा बॉल आणि तिसरा बॉलवर सिंगल आली, परंतु चौथा बॉल जेव्हा बॉडी खुलली तेव्हा मात्र आपण बघू शकता वेगाने चेंडू हाताळला हर्षदने. चांगला बॉल आहे, तेवढा चांगला फटका फ्लिकचा. ओहो, 38 सर्कलमध्ये थोडी खराब फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. साधा स्टॉप होता परंतु तो चेंडू हातामध्ये आला नाही आणि एकदा पूर्ण केली. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 4 धावा तब्बलकावर लागल्या जात आहेत. पहिलं षटक आहे, 5वा चेंडू फेकून झालाय आणि 6वा चेंडू घेऊन तयार आहे गोलंदाज हर्षद. राईट मोर द विकेट. मोठा रनअप आहे हर्षदचा इथे आपण पाहू शकतात पंचाच्या डावीकडून. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट मिड विकेटला पुन्हा एकदा गडबड. युवा खेळाडूच कुठे ना कुठे क्षेत्रक्षणाकडे लक्ष दिसत नाहीये. जिथे आपण बघतात जेव्हा आपण प्रॅक्टिस करतो तेव्हा जास्त करून बॅटिंग बॉलिंगवर लक्ष दिलं जातं, क्षेत्रक्षणावर लक्ष दिलं जात नाही आणि मग मॅचमध्ये ह्या मिस फिल्डिंग पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक पहिलं समाप्त. चांगली गोलंदाजी, फक्त 5 धावा खर्च केल्या. देऊया संधी आपण डीजेला, पुन्हा एकदा येऊया मैदानाच्या आतमध्ये. यस डीजे. हा क्या बात आहे. बॅटच्या समोरून अगदी चेंडूला वाळण्याचं काम केलं. टप्पा पडल्यावर आपण बघू शकतात बॉल बाउन्स देखील होतंय, वळण देखील घेते आणि थोडं स्किट देखील होतंय. ही कला आहे
एक गॉड गिफ्ट आहे मात्र मुन्नाकडे. यावेळेस आपण पाहू शकता सुपप आहे गोलंदाजी, आतमध्ये येऊन मारण्याचा प्रयत्न होता महेंद्रचा. कालच्या दिवसामध्ये एक महेंद्र पाहायला मिळाला जिथे महेंद्र मेरेने सुपप गोलंदाजी फलंदाजी पाहायला मिळाली. अगदी अक्षरशः मात्र नाहीतर दीपक फटके त्याच्या फलंदाजीमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळाले. दापचरी संघाचा हा फलंदाज, कमालीची बॅटिंग. हा फटका चांगला आहे पॉईंटच्या भागामध्ये. बघ या चेंडू अगोदरच मात्र चित्रक्षण थोडं बदलण्यात आलं होतं. यावेळेस आपण बघू शकता थोड्या वेळ हवामध्ये होता चेंडू. एकदा पूर्ण केली. काय गोलंदाजी मुन्नाची. पॉवर प्लेचं षटक आपल्या बाजूने लावतायत मुंबई टीमचे गोलंदाज. थवेचा विचार केला धावा झाल्यात फक्त ना फक्त 7. 7 स्कोर कार्डवर. शेवटचा बॉल राऊंड द विकेट. बॅकफुटवर जाऊन यावेळेस मात्र सरळ खेळला जातोय लॉंग ऑन रिजनला, पण भाऊ चेंडू अडवला जातोय. एक धाव मात्र इकडे पूर्ण केली जाईल. 2 षटकं फक्त ना फक्त 9 धावा ह्या धावफलकावर. 8 धावा 4च्या सरासरीने 1 गडी बाद धावफलकावर वळण संघाच्या. कमॉन डीजे. फटका इकडे उंच गेलाय. 38 सर्कल मध्ये चित्ररक्षक कॅच टिपलाय. यावेळेस मात्र फलंदाज बाद गॉन. यस डीजे. वंदेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. इनॅट नंबर 4 चौथ्या क्रमांकावर आलेला फलंदाज. मागचा बॉल अगदी बघायला गेला तर गुडलेंचा चेंडू होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटवर तेवढा प्रॉपर टायमिंग झाला नाही. चांगली कॅचिंग 38 सर्कलमध्ये. अगदी आपण बघू शकतात एकाच गणवेशात आपल्याला पाहायला मिळते टीम मुंडवाडी. धावा थांबल्यात 8 वर. एकदा तयार. गुड बॉल. क्रिकेटचा रॅपिडनेस आपल्याला पाहायला मिळते. वेगाने चेंडू जातो कीपरच्या हातामध्ये. देखिए जब आप उड़ नहीं सकते तो आपको दौड़ना है, जब आप दौड़ नहीं सकते तो आपको चलना है.
जब आप चल नहीं सकते तो आपको रेंगना है, तब जाकर आप एक जगह से दुसरी जगह पोहोच पाओगे. गाडी एकाच जागेवर थांबून ठेवलेली आहे. स्कोरबोर्ड मात्र 8वरच थांबलेला आहे. क्वालिटी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होत असताना मुंडवाडी संघाकडून चांगला बॉल आहे. हलक्या हाताने किमान सिंगलने डबलने स्कोरबोर्ड चालवत राहणं गरजेचं आहे. इथे एक धाव मात्र पूर्ण केली. सिंगलने स्कोरबोर्डचा विचार केला. स्कोरबोर्ड 9. चेंडू फेकून झालेत 5. शेवटचा अंतिम बॉल. काय गोलंदाजी हर्षद. तिखट मारा. नाश्त्याला तिखट खाऊन आले असतील यावेळेस आपण बघू शकतात. फसवलंय अगदी मात्र चेंडूला स्लोवर पद्धतीने बाउन्सर पाहायला मिळाला. 3 षटक समाप्त. धावेचा विचार केला फक्त न फक्त 9 धावा धावपलकावर. एसडीजे ते आपण बघू शकतात. मनोरंजन केलं जातंय डीजेच्या माध्यमातून. सुरेख खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. मागचे षटक फक्त एक धाव खर्च केली. पुन्हा एकदा मुन्ना शॉर्ट बॉलला खेळलाय. डीपमध्ये जात असताना गली रिजनमध्ये क्षेत्ररक्षक तिकडे आहे. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्याचा प्रयत्न इथे नाही झाला. थ्रो खराब आहे परंतु सावरले स्वतःला. एक धाव मात्र. बरेच काही पाहायला मिळालं या चेंडूवर. चांगला फटका देखील. थोडी मिसफिल्डिंग, थोडी फंबल, त्यानंतर खराब थ्रो, त्यानंतर दुसऱ्या धावेचा प्रयत्न, नकार होकार सुरू होतं मैदानात परंतु एकच धाव आली. 10 धावेपर्यंत पोहोचता चौथा ओव्हर आले. पहिल्यांदा असं पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये इथे डबल डिजिटमध्ये धावसंख्या जाता यावेळेस चांगला फटका. शॉर्ट बॉल होता. मिड विकेटला क्लिअर करणार षटकार. यस डीजे वाजलं इकडे आपण पाहू शकतात. तसाच मात्र आपण बघू शकता फटका देखील आलाय. षटकार आलेला आहे महेंद्रच्या बॅटमधून. यावेळेस मात्र रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता. टॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी आता मात्र पाहायला मिळते. महेंद्र एक षटकार. स्कोरबोर्डचा विचार केला 16 धावा ह्या धावपलकावर लागल्या जात आहेत. पुन्हा एकदा घुटना टेक और सिक्सर देख 6 धावा. एसडीजे फास्ट धावत असताना महेंद्र क्या बात आहे. ती क्रिकेटच्या खेळामध्ये हे नाव गाजलंय. जिथे आपण बघू शकतात महेंद्रसिंग धोनी सर्वात सक्सेसफुल कॅप्टन टीम इंडियाचा. यावेळेस आपण पाहता येतं स्ट्रोक लॉंग ऑन रिजनला 1 पूर्ण केली. दुसऱ्याचा प्रयत्न 2 धावा देखील पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चौथं षटक मार्गस्थ आहे. चेंडूचा विचार केला. चेंडू फेकून झाले ते म्हणजेच 5. शेवटचा बॉल असेल. धावेचा विचार केला 24 धावा या धावपलकावर आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा बॉल आहे चौथ्या ओव्हरचा. आतमध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र डॉट बॉल येतोय. प्रत्येक चांगलं षटक बऱ्याच वेळानंतर बघायला गेलं तर एकता वळण टीमसाठी आलेला आहे. जिथे 15 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 24 बॉल 24 झालेले आहेत. येणारे 12 चेंडू किती धावा येतील बघूया. यानंतर होणारी नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल राणी शिगाव आणि त्यांच्या विपक्ष श्री साई गणेश कृपा तांबडमाळ मनोर
दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी विनंती करेल की आपण टॉससाठी यायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. अगदी आपण बघू शकतात जशी 6वी षटक सुरू होईल तसं आपण देखील मात्र आपल्या पवेलियनमधून ना टॉस बॉक्सकडे यायला सुरुवात करा. शिगाव आणि तांबडमाळ या दोन टीममध्ये नेक्स्ट मॅच. सुशांत आलेला आहे गोलंदाजी मार्कवर. शॉर्ट बॉलला उडवलाय. उंच तर गेलाय, लांब आहे का? क्षेत्ररक्षक आहे उभा. कॅबेस करणार कॅच. परतावा लागेल फलंदाजाला. SDJ मास्टर वंदेश बॅक टू डगआउट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय. पंकज पंकज यावेळेस आपल्याला पाहायला मिळते पहिल्या बॉलवरच विकेट मिळालाय गोलंदाजाला. शॉर्ट बॉल होता. लोंगन क्षेत्रामध्ये कॅच. दुसरा बॉल. जाकीर खान सर हा पहिला वाईड आलाय. इथे मात्र आपण बघू शकतात आजच्या दिवसातला पहिला वाईड 5व्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर आलाय. जिथे डिसिप्लिन पाहायला मिळालं होतं आतापर्यंत. एक धाव मात्र मिळणार. स्कोरबोर्ड 1ने पुढे जाईल. 25 धावा ह्या धावफलकावर लागले जात आहेत. अगदी आपण पाहू शकता डाव्या हाताचा फलंदाज आलेला आहे. डावकरा फलंदाज, उजव्या हाताचा गोलंदाज. चांगला बॉल टप्पा पडल्यावर बाहेर जात असताना अगदी गोलंदाजाने इम्प्रेस केलंय. पहिले षटक देखील आपण बघू शकतात अगदी हर्षदची कंजूस गोलंदाजी. त्याच्यानंतर मुन्ना हा देखील मात्र चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळाला. तिसरं ओव्हर कमालीचं फक्त एक धाव आणि चौथ्या ओव्हरमध्ये मात्र मुन्ना थोडा महागडा ठरतोय. 15 धावा खर्च केल्या. 5व्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा मात्र वाईट बॉल आला आहे. 2 डॉट बॉल देखील आले आहेत आणि त्या डॉट बॉलमध्ये एक विकेट देखील आहे परंतु 2 वाईट देखील आलेले आहेत. स्कोरबोर्ड मात्र 1ने पुढे जाणार. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस आपण पाहू शकतात 12 धावा या धावफलकावर आहेत. सॉरी 26 धावा आहेत. पुन्हा एकदा मात्र बीट केलंय. टॉट बॉल येतोय. अगदी मात्र इकडे कॉल येत असताना की नो स्ट्राईकचा फलंदाज चांगल्या लयमध्ये आहे आणि नो स्ट्राईकच्या फलंदाजा स्ट्राईकवर आणणं गरजेचं आहे. 5वं ओव्हर 4था बॉल. पुन्हा एकदा मात्र बीट केलंय आणि यावेळेस मात्र काय घडतंय बघूया. पंच मात्र सांगतायत इकडे महेंद्रकडे कॉल केलेला आहे पंचांनी आणि महेंद्रला आता परतावं लागेल. यावेळेस आपण बघू शकतात बॅक टू डगआउट जिथे स्ट्राईक सोडणं गरजेचं होतं स्ट्रायकर बॅट्समनला आणि जोपर्यंत स्ट्राईकमध्ये होता तोपर्यंतच यावेळेस स्टंपवर चेंडू आदळलाय. मोठा विकेट, बिग विकेट सस्त्यामध्ये मिळालाय असं म्हणायला हरकत नाही. SDJ मागच्या बॉलवर मात्र मोठा विकेट मिळाला. 4 बॉल फेकून झाले. 2 वाईटच्या धावा आल्यात. 2 विकेट, 1 कॅच आउट, 1 रनआउट आणि आता मात्र 4 बॉल 4च्या 4 निर्धाव फेकलेले आहेत. आतापर्यंत त्या फेअर डिलिव्हर मात्र धावा दिलेली नाहीये. 5चा बॉल घेऊन तयार होणार. 26 धावा ह्या धावफलकावर आहेत. क्या बात आहे, क्या बात आहे. सुपर. अगदी मात्र यावेळेस स्वतःचं वर्चस्व दाखवलेलं आहे. अगदी फलंदाजाला शांत ठेवलेला आहे. थोडी खराब बॅटिंग देखील आहे
बॅट आणि बॉलचा संपर्क होतच नाहीये. 5 बॉल डॉट आलाय. 6व्या बॉलवर कनेक्शन झालंय, परंतु 6 फेअर डिलिव्हरी निर्धाव फेकलेल्या आहेत, परंतु 2 वाईटच्या रन या ओव्हरमध्ये पाहायला मिळत आहेत. खूप चांगली गोलंदाजी, जिथे 3 विकेट या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. 2 कॅच आउट, 1 रनआउट आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात, त्या म्हणजे वाईटच्या. बाकी 6 बॉलमध्ये धावा दिलेली नाहीये. कमॉन डीजे मास्टर, जाऊया डीजेकडे पुन्हा एकदा येऊया मैदानाच्या आत. शेवटच्या अंतिम षटकामध्ये आलेला आहे. सुशांतचं ओव्हर कमालीचं पाहायला मिळेल. अगदी आपण बघू शकतात आजच्या दिवसामध्ये ची ओव्हर टाकलेली आहे. व्हॉट्सअपला स्टेटसला राहणार ती ओव्हर, यात काही वाद नाही. जिथे आपण बघू शकतात यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह स्पर्धा आहे. हा रील टाकत राहणं हे गरजेचं आहे, अपडेट राहणं गरजेचं आहे. आणि खेळाडू वारंवार रील टाकत असतात. जेव्हा चांगलं काम करतात तेव्हा मात्र रील टाकली जाते. फटका इकडे मात्र सजवला मिड विकेट रिजनला. सिंगल इथून मात्र पाहायला मिळणार. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जातोय. 27 धावा धावपलकावर लागले जातात. 27 स्कोर कार्डवर. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आता मात्र आपण जिथे बसले असतील तिथून जरा उठायचं आणि टॉस बॉक्सकडे यायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. मनोर भागातला संघ आणि शिगाव त्यांचे विपक्ष आपल्याला टीम पाहायला मिळेल. ओ खराब बॉल होता आणि त्याला हलक्या हाताने खेळले. अगदी आता मात्र बॅट फिरवावी लागेल जोरात आणि वेगाने, जिथे मात्र सॉफ्ट हँडने बॅट फिरवली. आता इथे मात्र आऊट झालं तरी हरकत नाही, कारण की जिथे आपण बघू शकतात सुरुवातीच्या फलंदाजाने थोडं नाराज केलं. धावा आल्याने गोलंदाजाकडे ही संधी आहे की जवळ टेलेंडर आहे तर तुम्ही तुमचा बेस्ट इथे मात्र देऊ शकतात. इथे मात्र तुम्ही आपण बघू शकतात की हात फ्री करू शकतात. यावेळेस चांगला बॉल आहे, डॉट बॉल येतोय. 28 आहेत स्कोर कार्डवर. शेवटच्या 3 बॉलवर किती धावा येतील? शॉर्ट बॉलला चांगला फटका, सीमा पार येतोय षटकार. 6 धावा. एस डीजे गरज होती या षटकाराची. वळण संघ आपल्याला पाहायला मिळते बॅटिंग करताना. 34 धावा धावफलकावर. 5 गडी बाद. पुन्हा एकदा मात्र उंच गेलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. यावेळेस कॅच केला जाईल. 5व्या चेंडूवर आलाय विकेट. शेवटचा बॉल असेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाईल. 34 धावेवर 6वा झटका यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. हे डीजे